नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणत्या देशामध्ये बनवण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जगातील पहिले वर्ल्ड्स फर्स्ट 100% बायोडिग्रेडेबल पेन या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच शारजा चेस चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिव्या देशमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यांनी या ठिकाणी शारजा चेस चॅलेंजर 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे. कधी कधी विचारलं जाऊ शकतं की शारजा चेस चॅलेंजर, साधी गोष्ट आहे, चेस बुद्धिबळ या खेळाशी हा संबंधित काय आहे? चॅम्पियनशिप आहे. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच काय करूया मग? इंडिव्हिज्युअल ज्या ज्या खेळाडूंनी या ठिकाणी वैयक्तिकरित्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत त्यांचे विजेतेपद जिंकलेले आहे त्याच्यावरती चर्चा करूया. अत्यंत महत्त्वाची ही स्लाइड आहे, लिहून घ्या. चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ 2023 ही स्पर्धा जिंकली आहे डी गुकेश यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मधील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग यांनी. चेस टाटा स्टील चॅलेंजर 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे ल्यूक मेंडोन्का यांनी. चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुमित नागल यांनी. फ्रेंच ओपन दुहेरी 2024 मधील विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी. मियामी ओपन 2024 मधील पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी. कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनुपमा उपाध्याय यांनी. थायलंड ओपन 2024 मधील बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी. शारजा चेस चॅलेंजर 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे दिव्या देशमुख यांनी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा चांगला निर्णय आहे परंतु कायमचा घेतला पाहिजे होता. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? कोणत्या राज्याने 24 मे 2024 पासून एका वर्षासाठी तंबाखू आणि निकोटीन असलेल्या गुटख्यांवरती बंदी घातलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याने 24 मे 2024 पासून एका वर्षासाठी या ठिकाणी तंबाखू आणि निकोटीन असलेल्या गुटख्यांवरती बॅन केलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. अन्न सुरक्षा आयुक्तांनी जाहीर केलेल्या कारवाईचा उद्देश सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि हानिकारक पदार्थाचे सेवन रोखणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत नवीन रेवंत रेड्डी. राज्यपाल कोण आहेत तेलंगणाचे मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेल नावाची जी काही कंपनी आहे GAIL POC कंपनी आहे, या कंपनीने आपला पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे स्थापित केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी गेलने काय केलेलं आहे? पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट या ठिकाणी स्थापित केलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. गेल लिमिटेड भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू प्रसारक आणि वितरण कंपनीचा ग्रीन फ्यूल व्यवसायामध्ये आता प्रवेश झालेला आहे. गेलचा विजयपूरमधील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट 10 मेगावॉटचा प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन इलेक्ट्रोलायझर वापरतो जो कॅनडातून या ठिकाणी आयात केला जातो.
हा प्लांट सौर ऊर्जेचा वापर करून पाण्याचे विभाजन करून ग्रीन हायड्रोजन तयार करणार आहे. तर अशा प्रकारचं हे जे काही पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे गेल इंडिया लिमिटेडचा, तो या ठिकाणी कुठे स्थापित करण्यात आला आहे? मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, लगेच आपण मध्य प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. समीर व्ही कामत यांना DRDOचे अध्यक्ष म्हणून मे टिंबटिंब पर्यंत मुदत वाढ मिळालेली आहे, म्हणजे त्यांच्या कामासाठी या ठिकाणी त्यांना एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मे 2025 पर्यंत या ठिकाणी त्यांना काय केलेलं आहे? तर मुदतवाढ मिळालेली आहे. कोण आहेत हे? समीर व्ही कामत. या ठिकाणी कोणत्या ऑर्गनायझेशनचे ते अध्यक्ष आहेत? तर DRDOचे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. DRDOचे अध्यक्ष समीर व्ही कामत यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. डॉक्टर या ठिकाणी हे जे काही समीर व्ही कामत आहेत यांची ऑगस्ट 2022 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या अगोदर DRDOचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर जी सतीश रेड्डी होते. डॉक्टर जी सतीश रेड्डी सध्या कोण आहेत मग? तर संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. DRDO बद्दल वर्णन करण्यात आलं तर DRDO बद्दल सुद्धा आपण एकदा रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 1958 ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे संरक्षण मंत्रालय. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. गीतानोस नौसेदा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लिथुआनिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? तर लिथुआनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी गीतानोस नौसेदा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे देश आणि त्यांच्या अध्यक्षाबद्दल. तर लगेच काय करूया आपण, वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले 2023-24 मध्ये त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. मी खूप वेळा सांगतो, अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, परंतु केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. ऐका आणि लिहून घ्या. व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष बनलेत व्हो व्हॅन थोंग. नायजेरियाचे आहेत बोला तिनुबू. युकेचे आहेत ऋषी सुनक. रशियाचे आहेत व्लादिमीर पुतिन. युक्रेनचे आहेत व्होलोडिमीर झेलेन्स्की. फ्रान्सचे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन. बांगलादेशचे आहेत मोहम्मद अब्दुल हमीद. श्रीलंकेचे आहेत रानिल विक्रमसिंघे. नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल. जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टीनमायर. पनामाचे आहेत जोस राउल मुलिनो. व्हिएतनामचे आहेत जनरल टू लॅम आणि लिथुआनियाचे आहेत गीतानोस नौसेदा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब देशाच्या गिर्यारोहक आणि फोटो पत्रकार पूर्णिमा श्रेष्ठ यांनी 2च आठवड्यामध्ये 3 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून एक विक्रम केलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. नेपाळच्या गोरखा येथील 32 वर्षीय गिर्यारोहक आणि फोटो पत्रकार पूर्णिमा श्रेष्ठ यांनी एकाच सीझनमध्ये, एकाच मोसमामध्ये केवळ 13 दिवसामध्ये 3दा एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली महिला म्हणून त्यांनी इतिहास रचलेला आहे. दुसरा पॉईंट, त्यांच्या या विलक्षण तिहेरी चढाईने कोणत्याही महिलेने एकाच मोसमामध्ये 3 वेळा एव्हरेस्ट जिंकण्याचा पूर्वीचा विक्रम मोडलेला आहे. त्यांचा हा जो काही विक्रम आहे तो महिला गिर्यारोहकांच्या सक्षमीकरणाचे प्रतिनिधित्व करतो आणि महिलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो. पर्याय क्रमांक सी, नेपाळच्या आहेत, 32 वर्षीय आहेत. या ठिकाणी 13 दिवसामध्ये 3दा एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. नाव आहे पूर्णिमा श्रेष्ठ. जाता जाता आपण नेपाळबद्दल सुद्धा रिव्हिजन करून जाऊया. अध्यक्ष आहेत नेपाळचे नवीन रामचंद्र पौडेल. उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव. पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ आणि राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. भारत सरकारच्या कोणत्या विभागाने संचार साथी उपक्रम सुरू केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालय या ठिकाणी यांनी या भारत सरकारच्या विभागाने संचार साथी उपक्रम सुरू केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. संचार साथी उपक्रमाची सुरुवात 16 मे 2023 रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली या ठिकाणी केली होती. मोबाईल ग्राहकांना सक्षम करण्यासाठी
त्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा संचार साथी उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत हा जो काही सत्यमंगलम टायगर प्रोजेक्ट आहे, रिझर्व आहे, तो स्थित आहे. या ठिकाणी हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पामध्ये वन विभागाने 3 दिवसीय हत्ती गणना या ठिकाणी सुरू केलेली आहे. याच्याबद्दल काही 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, जागतिक हत्ती दिवस आपण दरवर्षी कधी साजरा करतो? तर 12 ऑगस्टला. हत्तीसमोरील गंभीर आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी समर्थन करणे या उद्देशाने हा दिवस साजरा करतो आपण. प्रोजेक्ट एलिफंटच्या 2017च्या गणनेनुसार भारतामध्ये सर्वात जास्त जंगली आशियाई हत्तींचा या ठिकाणी काय आहे? रहवास आहे. त्याच्यानंतर त्याचा जो काही आकडा आहे तो जवळपास 29,964 एवढा हत्तींचा या ठिकाणी आकडा आहे. टोटल जर आपण ग्लोबली पाहिलं हत्तींची संख्या, तर त्याच्यापैकी 60% आपल्या भारतामध्ये आहे. त्यातल्या त्यात भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहेत, त्यानंतर आसाममध्ये आणि त्यानंतर केरळमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, सन फार्माच्या नवीन प्लांटचे उद्घाटन टिंबटिंब जवळ करण्यात आलेले आहे. सन फार्मा काय आहे? इंडियाज लीडिंग फार्मास्युटिकल कंपनी आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ढाका या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या वर्षानंतर सौदी अरेबियाने सिरियामध्ये पहिला राजदूत नियुक्त केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तब्बल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2012 या वर्षानंतर सौदी अरेबियाने सिरियामध्ये पहिला त्यांचा राजदूत नियुक्त केलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. फैजल अल मुझफेल यांची 2012 नंतर सिरियातील राज्याचे पहिले राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2 देश आहेत, एक आहे सौदी अरेबिया आणि एक आहे सिरिया. सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद आणि चलन वापरलं जातं सौदी रियाल, आणि सिरियाची राजधानी आहे दमास्कस आणि चलन वापरलं जातं सिरियन पाऊंड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, जैसलमेरच्या नॅशनल डेझर्ट पार्कमध्ये 2024च्या वार्षिक गणनेमध्ये किती ग्रेट इंडियन बस्टर्डची गणना करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 64 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही 2024ची वार्षिक गणना झाली होती कुठे? तर जैसलमेरच्या नॅशनल डेझर्ट पार्कमध्ये. कशाची? ग्रेट इंडियन बस्टर्डची. ही जी काही गणना झाली होती ती किती आहे? तर 64 आहे, 64 आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचा जो काही कार्यकाळ आहे तो भारत सरकारने किती वाढवलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 महिन्यासाठी तो या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ 1 महिन्याने वाढवण्यास मंजुरी दिलेली आहे. जनरल मनोज पांडे 31 मे 2024 रोजी निवृत्त होणार होते आणि त्यांचा कार्यकाळ 30 जून 2024 पर्यंत या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, बंगालच्या उपसागरामध्ये अलीकडेच धडकलेल्या रेमाल चक्रीवादळाचे नाव कोणी ठेवलेले आहे? ओमन, बांगलादेश, भारत की श्रीलंका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस.
18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.